आणि जे भारतात आलं ते तर अजूनच विकृत लेवलला आलं. हो हो म्हणजे त्याच्यामध्ये बाई बाटली दारू Exactly. सेक्स ह्या हो. गोष्टींना प्रमोट करणं व्यसनांना तर खूपच जास्त खूप प्रमोट जास्त. करताना गुन्हेगारीला दिसतात ही promote मंडळी. एक्झॅक्टली हे एक्झॅक्टली. भारतामध्ये आलं आणि ह्याच्यातून रॅपचा जो रॅडिकलपणा जो आहे, रॅपमधला जो विद्रोह आहे, तो अन्यायविरोधाचा आवाज आहे, ते सगळं बाजूला राहिलं. शिवाजीचे मावळे आम्ही, मनगटात रग आहे, वाघ नक्यांचा इतिहास विसरलेलो नाही. क्या बात. एकतेचा नारा देऊन लढायचं आहे, अरे अन्याय व्यवस्थेला गाडायचं आहे. शेतकऱ्याच्या पिकाला घोषणेत हमी भाव, मॉलमधल्या वस्तूचा फिक्स आहे भाव, सरकारच्या संगतीने व्यापाऱ्याने केलाय साठा, जनतेच्या खिशाला तोटा, तुटवड्याच्या नावाखाली मोजा तुम्ही जास्त नोटा. म्हणजे अगदी जे दररोज घडतंय ते मी माझ्या रॅपमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. किंवा शेवटच्यामध्ये पण ते इंटरेस्टिंग लिहिलेलं आहे की फुले शाहू बाबीमाचा पुरोगामी महाराष्ट्र, कोण म्हणते देशाला बनवायचे हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्रामध्ये आमचं स्थान कोणतं आहे, म्हणजे आमचं स्थान काय आहे, दलित कष्टकऱ्यांचं आमचं स्थान काय आहे. हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. चित्रांगणच्या गप्पा स्टॉकमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर रॅपर किंवा रॅप करणारी मुलं किंवा साधारण त्या कॅटेगरीतली लोक जर तुम्ही बघितली असतील ना, तर अत्यंत अतरंगी कपडे असतात, सतरंगी भाषा असते आणि बऱ्यापैकी ही मंडळी साधारण खूप त्यांच्या शब्दांमध्ये हिंसा असते. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक नकळतपणे थोडासा एक नकारात्मकता आपल्याला दिसून येते किंवा दुनियेवर जणू काही सूड उगवत आहेत या पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा असते. खरं तर रॅपर स्वतःला काय म्हणूया आपण, समाजाला दिशा देत आहेत असं तर नाही म्हणता येणार, पण समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य आम्ही करतो असं या रॅपर लोकांचं म्हणणं असतं. पण असं असताना एक MC सोशालिस्ट नावाचा एक वेगळा तरुण रॅपर पोरगा मला परवा भेटला आणि या पोराकडे बघितल्यावर मला लक्षात आलं की तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे आपल्याकडं खरं तर चळवळीला अण्णाभाऊ साठे सारख्या महान माणसाची परंपरा आहे, तर या परंपरेचा पाईक असणारा हा रॅपर असं निश्चितच आपण या मुलाबाबतीत म्हणू शकतो. तर मंडळी, आज माझ्यासोबत आहे MC सोशालिस्ट अर्थात सागर. सागर, तुझं चित्रांगणमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. आता मला सांग, माझा पहिलाच प्रश्न आहे जे मी मगाशी आपल्या ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा म्हणाले की मुळात तुम्हाला रॅपर लोकांचे कपडे असे अतरंगी आणि वेशभूषा अशी अतरंगी आणि भाषा सतरंगी, काय काय रे नेमकी या मागची मानसिकता काय असते, सांग बरं जरा. हां, तसं पाहशील तर म्हणजे रॅपचा फॉर्मच मुळात ज्या रॅडिकल फॉर्ममधून आलेला आहे की जिथं अमेरिकेमध्ये जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्यातून हा फॉर्म आलेला आहे. त्यामुळे त्यांची कपडे, त्यांचं हे जे कष्टकरी लोकांचं आहे, वाटलेली जीन्स असेल, मोहर साईज टी शर्ट असेल, तर हे तिथून आलेली परंपरा आहे. पण आता त्याला आपल्याला कमर्शियलाइज याच्यामध्ये पाहायला मिळेल, जे फॅशन म्हणून आले. पण मुळात ती तशी अवस्था होती त्या लोकांची की जे काय फाटकं त्यांचं जगणं आहे ते त्याच्यात हे होतं. आणि त्याच वेळेस ती जी भाषा आहे तर ती भाषा हो त्याच्यामध्ये शिव्या आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थेविषयी चीड आहे, व्यवस्थेविषयीचा राग आहे. पण मला असं वाटतं की ते एका व्यवस्थेविषयीचं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था परिवर्तन हा त्याच्या मागचा मूळ गाभा आहे किंवा आपल्यावरती होणारा अन्याय जो आहे त्याच्या विरोधात बोलणं आहे. पण मला असं वाटतं की आज तिथलं ते सगळा जो काही विद्रोह आहे किंवा तो जो कंटेंट आहे मूळ, तो बाजूला पडला. पण त्यातली फॅशनच फक्त घेतली गेली, ज्यामुळे आज आपल्याला हे दिसतं की अतरंगी दिसणं किंवा काहीतरी या प्रकारची भाषा वापरणं, ज्याच्यामध्ये शिव्या देणं वगैरे, ह्या मग जनरल ते आता एक पॅटर्न बनलेला आहे. पण खऱ्या अर्थानं रॅपचं तसं म्हणजे मूळची ती परंपरा नाही आहे की जिथं फक्त अतरंगी भाषा दिसणं वगैरे याच पातळीवर बघावं. तर मला असं वाटतं की भारतामध्ये मात्र आपल्याला फॅशनच्या पातळीवर खूप जास्त पाहायला मिळतं की रॅपचा मूळ जो कंटेंट किंवा मूळ जो फॉर्म आहे तो मात्र विसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये फॅशन खूप आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तू अजून ऑब्झर्व केलं असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे रॅपर जेव्हा त्यांची ही रॅप बाहेर येतात तर त्याच्यामध्ये शिव्या जशा असतातच अरे, पण हिंसेला कुठेतरी प्रोव्होक करणारं बरंचसं त्यांचं लिखाण असतं. तर हे असं का असावं? हे मुळात मला असं वाटतं की आपण जे इतर जे काही फॉर्म्स आहेत वेगवेगळे सांस्कृतिक फॉर्म्स, त्याच्यामधला रॅप हा फॉर्मच मुळात रॅडिकल असल्यामुळं त्याच्यामध्ये एक चीड आहे. मग ती चीड व्यवस्थेविषयीची आहे, ती चीड आपल्या आजूबाजूच्या लोकांवर ज्यांनी आपला अन्याय केला त्यांच्याविषयीची आहे. सो मग ते लिखाण जे आहे ते आज बऱ्यापैकी आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये हिंसा दिसते किंवा एक प्रकारची एक द्वेष भावना दिसते, जी मला असं वाटतं की आत्ता आपल्याला ती मागच्या काही काळामध्ये अजून जास्त भरलेली दिसते. मग विशिष्ट समाजाविषयी असेल, विशिष्ट व्यक्तींविषयी असेल तर ती जास्त पाहायला मिळते. पण हे असं असण्याचं कारण मला असं वाटतं की मुळात तो जो फॉर्म आहे तो रॅडिकल फॉर्म ना, त्याच्यातलं काही सिलेक्टिव्ह घेतलं जे गेलं ना, त्यामुळे मला असं वाटतं की ते जास्त पाहायला मिळते आज. अच्छा, बरं, आता येते तुझ्याकडे. म्हणजे बेसिक मला ही फार क्युरिओसिटी होती की म्हटलं हे असे कपडे आणि अशी भाषा मध्ये पोचत नाही ना बऱ्याचदा, अशी माझी खंतवती पण असेल. कदाचित त्यांचा चाहता वर्ग बघितल्यावर लक्षात येतं की ते पोचतही असतं. फिटनेस ट्रेनर आहेस तू, अक्षरनंदन या अगदी कमालीच्या ब्रिलियंट शाळेमध्ये शिकवतोस, इतिहास शिकवतोस. ॲट द सेम टाइम तू
मला वाटतं अन्यही अनेक गोष्टी करतोस, त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे रॅपर आहेस तू, स्वतः रॅप लिहितोस. आणि मी स्वतः तुझं लिहिलेलं लिखाण वाचलंय, ऐकलंय, तर ते कमाल आहे. तर प्लीज जरा स्वतःबद्दल. हां, ॲक्च्युली मला हे लिहिण्याची प्रेरणा जी आहे तर चळवळीने दिलेली आहे. जी आपली परिवर्तनाची चळवळ आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची चळवळ, तर त्या चळवळीने मला ही लिहिण्याची परंपरा दिली. त्यामुळे माझं रॅपसुद्धा मी सगळे त्यांनाच एक प्रकारे समर्पित केलेले आहेत. खरं जर म्हणशील ना तर जे आपण म्हणतो की तुमचं वेगळेपण काय आहे, तर मला असं वाटतं की माझं वेगळेपण म्हणजे मी जे साधं लिहितो, जे बाहेर दिसतं ते वास्तव मी लिहायचा प्रयत्न करतो, हेच माझं वेगळेपण आहे. वा. म्हणजे मला कुठलीही गोष्ट बडवून चढवून सांगण्यात काही मजा नाही वाटत. जे बाहेर बघतोय ते मी माझ्या रॅपमध्ये मांडायचा प्रयत्न करतो. सो ते आहे. आणि माझं म्हणशील तर व्यक्ती म्हणून जे काय फिटनेस ट्रेनर तर हो, म्हणजे पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी ते करणं गरजेचं आहे आजकाल. सो मी तो फिटनेस ट्रेनर आहे आणि गेली 12 वर्षे त्या फील्डमध्ये काम करतो. क्या बात आहे. आणि त्याच वेळेस अक्षरनंदन शाळा तर हो, म्हणजे ती एक जी नावाजलेली शाळा जिच्याविषयी तू बोललीच आता, हो, तर म्हणजे तिथली मुलं आणि ती शाळा आणि ते शिक्षक जे फारच भन्नाट आहे. खरंय. आणि मला तिथं संधी मिळाली ह्याच्यासाठी मी खूप स्वतःला भाग्य मानतो, भाग्य समजतो. क्या बात म्हणजे आहे. खरं तर मी नशिबावर वगैरे विश्वास नाही ठेवणार माणूस, पण कधी-कधी मला खूप चांगल्या छान वाटलं संधी, की yes. मला संधी मिळाली आणि शाळेने मला ती संधी दिली. आणि मला आज खूप प्राऊड फील होतं की मी अक्षरनंदन शाळेमध्ये इतिहास शिकवतो, असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. वा वा वा, मस्त मस्त मस्त. म्हणजे ती शाळा म्हणजे अशी ना की प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी त्या शाळेत जावं किंवा त्या आपल्या मुलांना त्या शाळेत प्रवेश मिळावा असं वाटतं. आणि त्या वन ऑफ दी पालकांपैकी मी स्वतः सुद्धा आहे. आणि तरीही असो, मला प्राऊड वाटतं की तू त्या शाळेत शिकवतोस. तर बरं, हे MC सोशालिस्ट काय प्रकरण आहे मित्रा, जरा त्याच्यावर सांग. हां, ॲक्च्युली MC जो शब्द आहे तर त्याला मास्टर ऑफ सेरेमनी म्हणजे मुख्य कार्यक्रमाचा मुख्य जो असतो अच्छा. त्यासाठी ते एक आयडेंटिटी म्हणून ते वापरलं जातं. बरं. पण मग ही एक रॅपच्या परंपरेतून, हिपहॉपच्या परंपरेतून आलेला आहे MC. अच्छा. सो भारतामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला काही रॅपर स्वतःच्या नावापुढे MC लिहिताना दिसतील. आणि सोशलिस्ट तर हो, म्हणजे मी स्वतःला सोशलिस्ट विचारांचा समजतो. म्हणजे समाजामध्ये समानता यावी अशा विचार करणाऱ्यांना सोशलिस्ट विचारांचं म्हटलं पाहिजे. हो. आणि त्या अर्थानं मी सोशलिस्ट शब्द वापरतो. अच्छा, म्हणजे म्हणून तुझ्या नावाची, कारण माझ्याकडे तुझा नंबरही साधारण MC सोशालिस्ट या नावानेच सेव्ह आहे. आणि सागर नाव आहे आणि बरं हे नाव कन्फ्युजन झालं होतं माझं थोडं. म्हटलं काही विशेष हेतू वगैरे घेऊन म्हटलं तू हे नाव घेतलेस की काय, अशी थोडी शंका आली होती मला. नाही, म्हणजे रॅपमध्ये एक ती परंपरा आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी एक वेगळं नाव ठेवावं, स्टेज नेम ज्याला म्हणतात. अच्छा. त्या अर्थाने मी MC सोशलिस्ट ठेवलेलं आहे. बरं 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 बरं. आता हे बघ, तुझ्याकडे तुझ्या पर्सनॅलिटीकडे बघता म्हणजे तू फिटनेस ट्रेनर आणि एकूण तिकडच्या बाबतीत किती आग्रही असशील हे लक्षात येतच आपल्याला सागर. पण असं असताना चळवळीकडे कसं काय आलास रे? अच्छा, ही खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ऐकायला आवडेल आम्हाला, निवांत सांग. हां, म्हणजे मी साधारणतः 2010-11च्या दरम्यान शोधत होतो की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायची. सगळ्यांच्यामध्येच ती एक भावना असते की समाजासाठी काहीतरी करायचं. पण माझं ते करणं हे माझ्या जगण्यातून आलं होतं. म्हणजे मी गावाकडून आलेला मुलगा आहे, जिथं मी अस्पृश्यतेचे चटके म्हणतात ना ते सहन करण्यापासून ते एक उपऱ्यासारखं जगणं, तिथं आपल्याला दुसऱ्याच्या गावात राहताना उपरं म्हणून बघणं लोकांनी, किंवा इथपासून ते तुम्हाला काही सणांमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं त्यात सामील होता नाही येणं, हे सगळं मीच जगलेलं आहे. त्यामुळे मला हे काहीतरी दुःख सांगून लोकांनी मला काहीतरी सहानुभूतीने बघावं, तो मुद्दा नाही आहे. हे मी स्वतः जगलेलं आहे. त्यामुळे माझ्या रॅपमध्येही बऱ्याचदा मी लिहितो असं. सो माझ्या ह्याच्यातला प्रवास म्हणशील तर 2010 का 11 साली आय थिंक विद्याबाळांचा एक लेख आला होता लोकसत्ताला, देव सखा की बागुलबुवा. आणि हा देव सखा की बागुलबुवा, ओके, देव सखा की बागुलबुवा, ओके, असा बागुलबुवा. त्यांचा लेख आला होता. सो हा लेख वाचल्यानंतर माझ्या डोक्यात आधीच थोडं चालू होतं की आपल्याला नास्तिक बनायचं. काही वाजता आपल्याला नास्तिक बनायचं का, तर ते आजूबाजूला जे काय बंधू बाबांचं सगळं बघून मला हे वाटायचं की आपल्याला ह्यात पडायचं नाही. आणि आईवडील कट्टर धार्मिक, ते सगळं करणारे जे टिपिकल सगळ्यांचीच असतं तसं. पण मग मला हे लक्षात आलं की आपल्यासारखे विचार करणारी लोक आहेत. मग त्यामुळे मी नंतर पुण्यात आलो कॉलेजला. गरवारे कॉलेजला एक कार्यक्रम होता त्यांचा आमच्या AV हॉलला, असेंब्ली हॉलला. कार्यक्रमामध्ये म्हणलं की अरे ह्याच त्या आहेत ज्यांनी लेख लिहिलेला आहे, त्यांना भेटलं पाहिजे. सो मी अगदी पाळत ठेवून लोकांना येतात तसं ते कार्यक्रम संपला की त्या मागच्या गेटने आल्या. मी पटकन गेलो आणि त्यांना म्हणलं, ताई मॅडम म्हणलं मला नास्तिक बनायचंय, तर मी काय करू, मी तुमचा लेख वाचलेला आहे. तर त्या पहिल्यांदा हसल्या, त्या खूपच गोड होत्या, त्या खूप गोड हसल्या आणि मला म्हणाले की तू आमच्या कार्यक्रमाला ये, आमच्या मीटिंग असतात त्यालाही मिळून सार्वजनिकच्या, आमचं मासिक येतं तर ते वाचत जा, भेटूयात आपण. आणि असे विचारणारे असतील त्यांना, त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये त्या मला असं म्हणाले मी पुढं, पण मी पुढे काय त्यांना भेटलो नाही. त्यावेळेस ह्याच्यासाठी जाणं नाही झालं. आणि मग झालं असं की मग मला आमच्याच ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये काही मित्र भेटले जे स्वतः नास्तिक आहेत, स्वतः चळवळीमध्ये काम करणारे आहेत. आणि मग त्यांची ओळख झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्यासारखे विचार करणारे तरुण, फक्त विचारच करणार नाही तर प्रत्यक्ष काम करणारे देखील तरुण आहेत.
आणि मग त्यांच्यासोबत मी चळवळीत आलो. सो माझा हा चळवळीत येण्याचा प्रवास आणि म्हणजे मी जे शोधत होतो, जे आजूबाजूला मला दिसत होतं अन्याय अत्याचार किंवा आपल्यासोबत पण जे घडलेलं आहे त्याच्याविरुद्ध आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर ते काहीतरी करणं जे आहे तर मला ते पुण्यात मिळालं. आणि मला असं वाटतं त्याची प्रेरणा मला विद्या बाळांपासून मिळाली, की त्या माझ्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना ते की परिसाचं सोन्यापाशी जाणं, लोखंडापाशी जाणं आणि त्याचं सोनं होणं. वा, तर ती एक घटना माझ्यासाठी खूप महत्त्वाची, त्यांचा तो लेख वाचणं. क्या बात आहे. म्हणजे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे विद्या बाळांशी झालेली तुझी भेट. आणि मी त्यानंतर त्यांना खूपदा भेटलो, अगदी त्यांच्या जाण्याच्या ह्याच्यापर्यंत आम्ही शेवटपर्यंत बऱ्याचदा भेटलो. त्याच्यामध्ये सुलभाताई देखील होत्या, त्यांनी देखील ह्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं, की पुढे आम्ही त्यांना ज्या वेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी चळवळीविषयी खूप पॉझिटिव्ह सांगितलं किंवा का गरजेचं आहे तरुणांनी येणं. म्हणजे सुलभाताई त्यांच्या वयाच्या 80 का काही 82 वयाच्या असताना गेल्या, पण त्या शेवटच्या त्यांच्या ह्याच्यापर्यंत सुद्धा इतक्या धडाडीने काम करायच्या. ते बघून असं वाटायचं अरे ही लोक जर ह्या वयात एवढं काम करू शकतात तर आपण तर तरुण आहोत. सो ही प्रेरणा देणारी माणसं होती. शांता रानडे असतील, ही लोक माझ्यासाठी त्यावेळेस प्रेरणा देणारी होती. सही सही. म्हणजे मी तुझे 1-2 रॅप ऐकलेत, फार नाही ऐकलेत, 1-2च ऐकलेले आहेत मी. तर त्याच्यामध्ये ना तू सतत वेगवेगळे म्हणजे सामान्य लोकांचे, गरीब लोकांचे, म्हणजे दारिद्र्यात जगणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना तू वाचा फोडतो असं मी म्हणेन. तर जरा प्लीज त्याच्याबद्दल आणि एखादा रॅप त्या अनुषंगाने झाला तर सोने पे सुहागा. तसं म्हणशील तर माझं पहिलं रॅप 2016 साली मी लिहिलेलं, की त्याच्यामध्ये एकूणच गावाकडची लोक असतील, शहरातील मध्यमवर्गीय असतील, तरुण असतील, सगळ्यांच्या विषयीच होतं. म्हणजे त्या रॅपची लाईनच अशी आहे की सांगाल का आमचा गुन्हा तरी काय, तरुणाईच्या हाताला रोजगार का नाही. म्हणजे रोजगाराचा प्रश्न बोलतोय. त्यानंतर म्हणजे शिक्षण आमचं एवढं महाग कसं काय, सर्वसामान्यांना ते मिळत का नाही, म्हणजे शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या प्रश्नाविषयी बोलतो. बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणतो की सांगाल का आमचा गुन्हा तरी काय, तरुणाच्या हाताला रोजगार का नाही, पाण्यासाठी वन फिरते माझी माय, म्हणजे मराठवाड्यातली माझी माय बरोबर आहे. पाण्यासाठी वन फिरते तरी, आणि 24 तास तुमच्या घरात पाणी कसं काय. म्हणजे श्रीमंतांना हा प्रश्न आहे की 24 तास तुमच्या घरात पाणी कसं काय. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये तेच म्हणतं की म्हणजे आज महागाई वाढली, महागाईच्या संदर्भात बोलतो की म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला घोषणेत हमी भाव, मॉलमधल्या वस्तूचा फिक्स आहे भाव, सरकारच्या संगतीने व्यापाऱ्याने केलाय साठा, जनतेच्या खिशाला तोटा, तुटवड्याच्या नावाखाली मोजा तुम्ही जास्त नोटा. म्हणजे अगदी जे दररोज घडतंय ते मी माझ्या रॅपमध्ये मांडायचा प्रयत्न करतो. किंवा शेवटच्यामध्ये पण ते इंटरेस्टिंग लिहिलेलं आहे की फुले शाहू बाबीमाचा पुरोगामी महाराष्ट्र, कोण म्हणते देशाला बनवायचं हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्रामध्ये आमचं स्थान कोणतं आहे, म्हणजे आमचं स्थान काय आहे, दलित कष्टकऱ्यांचं आमचं स्थान काय आहे. तर हे मी तेच सांगतो. आणि मग धर्माच्या देशाचा होतो पाकिस्तान, स्वतःच्या हाताने होता स्वतःची कब्रस्तान. हे ज्यांनी धर्माच्या बेसवरती देश उभा केला त्या देशाचं आज कब्रस्तान झालेलं आहे. बरोबर. आणि मग स्वतःच्या हाताने आपल्याला ते कब्रस्तान का खोदायचं. मग पुरोगामी विचारांचा वारसा सोडला काय, ह्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची परंपरा आहे ना. मग धर्माच्या ठेकेदाराला मात चढला काय, आज मग धर्म ठेकेदाराला मात चढला काय, हा प्रश्न त्यातून विचारतो मी. तर या प्रकारे मी वेगवेगळ्या प्रश्नांवरती रॅप लिहायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे तू एक्सप्लेन न करता अजून एखादा रॅप होऊन जाऊ देत, आवडेल मला ऐकायला. एक्सप्लेन करू नको, लोकांना कळतं ते. ठीक. हा, माझं एक संस्कृतीचं रॅप आहे. अच्छा, ते मी ऐकतो. हो हो. संस्कृतीच्या नावाखाली विकृती, धर्मांधांच्या जागोजागी चुली चालती, गरीब भोळ्या भाबड्या जनतेची लूट करती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. स्त्रीने शिक्षण घेतल्यावरती यांच्या धर्माला बुडायची भीती, म्हणून स्त्रियांवरती पारंपरिक चौकटी लादती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. पती मेला की स्त्रीला जिवंत जाळती, मुंडन करून गावभर मिरवती, अशी यांची प्रथा सती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. सुरक्षेच्या नावाखाली साच्या आत घरात कोणती, स्त्रियांच्या कर्तृत्वाला मारती, स्त्रियांच्या पायात धर्मांधांच्या बेड्या बांधती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. मग आम्हाला फुलेबाबांनी एक दिलेला विचार मी मांडतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, सांगे आम्हा ज्योती. वाह, क्या बात. मग पुढे मी सांगतो. तू किती पण लाद तुझी विकृती, आम्हा माहिती संत परंपरा आमची संस्कृती, शिवबाची 18 पगड जातीला घेऊन लढायची आमची संस्कृती, तथागताची सत्यशोधकाची गाडगेबाबांची तुकोबाच्या अभंगाची आमची संस्कृती, संत जनाबाई बहिणाबाई मुक्ताईची श्री सन्मानाची आमची संस्कृती, जिजाऊची सावित्रीची फातिमा बेगची आमची कर्तृत्वाची संस्कृती, शिकून संघटित होण्याची संघर्षाची बाबासाहेबाची आमची संस्कृती. मी पुढे सांगतो. आता आजचा विचार मी सांगतो. आता नाही जाणार विद्येविना मती, ढळेल आमची नीती, थांबेल आमची गती, जाईल आमचं वित्त ना खसतील आता शूद्र, सांगतो एमसी सोशलिस्ट, या पुढे सारे करतील विद्रोह. वा वा. तर हे मी लिहितो. क्या बात, क्या बात, क्या बात. व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड.
बरं, सांस्कृतिक राजकारणाबद्दल तुझं काय नेमकं मत आहे? कारण त्याच्यावर तू सतत बोलताना लिहिताना दिसतोस मला, म्हणून हा प्रश्न आवर्जून विचारतेय. बरोबर. आजकाल बघशील तर बऱ्यापैकी म्हणजे लोकांचे जगण्याचे प्रश्न जे आहेत किंवा ज्याला आर्थिक प्रश्न म्हणतो आपण, ते भयंकर झालेले आहेत. आणि मग त्यामुळे लोकांना संघटित करणं वगैरे, त्यासाठी लोकांना त्याची जाणीव करून देणं, हे चळवळ करत असते. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक पार्ट खूप महत्त्वाचा मिसिंग राहतो, तो म्हणजे सांस्कृतिक राजकारणाचा. म्हणजे उदाहरणार्थ आज जर बघशील तर सकाळी तुम्ही उठल्यावरती काय म्हणायचं, गुड मॉर्निंग म्हणायचं, जय भीम म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं, का अजून काय म्हणायचं, राम राम म्हणायचं, हे देखील एक सांस्कृतिक राजकारण आहे. आणि मला असं वाटतं की मग सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, भेटल्यानंतर पासून ते जाताना काय बोलतात लोक, लोकांचा पेहराव कसा आहे, लोक त्यांच्या खाद्य संस्कृतीविषयी काय वागतात, लोक कपडे कशा प्रकारचे घालतात, लोकांची बोलण्याची भाषा काय आहे, ह्या सगळ्यातून सांस्कृतिक राजकारण रोज घडवलं जातं. व्यवस्था घडवते कुठल्या प्रकारचे चित्रपट पाहायचे, कुठल्या प्रकारचं तुम्ही काय म्हणतात की खाद्य खायचं, इथपासून ते तुम्ही कशा प्रकारची भाषा बोलायची, कुठले स्लोगन्स द्यायचे, हे सगळं सांस्कृतिक राजकारण आपल्याकडे रोज घडवलं जातं प्रस्थापित संस्कृतीकडून किंवा प्रस्थापित व्यवस्थेकडून. मग कष्टकऱ्यांच्या सांस्कृतिक राजकारणाचं काय? कष्टकऱ्यांनी मग त्यांचं जे आहे तेच फॉलो करायचं आणि त्यालाच आपलं राजकारण म्हणायचं? तर मला तसं नाही वाटत. मला असं वाटतं की कष्टकऱ्यांचं सांस्कृतिक राजकारण उभा करणं खूप गरजेचं आहे, जे ऑलरेडी आहे. इथली आपली जी परंपरा आहे, जिला खूप मोठी एक विद्रोहाची सांस्कृतिक राजकारणाची परंपरा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक सांस्कृतिक माध्यम आहे ज्याच्यातून लोक व्यक्त होत असतात. पण मला असं वाटतं की मागच्या काही काळामध्ये आपलं काय आहे हे विसरायला लावलं गेलंय, लादलं गेलंय जाणीवपूर्वक. आणि मग आज आपलं काय हेच बऱ्याचदा कळत नाही. म्हणजे मी संस्कृतीच्या मध्ये तेच सांगायचा प्रयत्न करतो ना, की आपली खरी संस्कृती काय आहे. बरोबर. बऱ्याचदा आपली संस्कृती, आपले महामानव, आपले महापुरुष जर आपल्याला नाही कळाले तर आपण नको ते तर डोकं टेकवणार आहोत. आणि हे आज आपल्याला आजूबाजूला दिसतं. तर मला असं वाटतं की आणि तोही मुद्दा आहे ना, की म्हणजे आज जे बंधू बाबा वगैरे दिसतात आपल्याला, ज्यांची प्रकरणं आज समोर येत आहेत, तर ते होण्यामागे जो एक महाराष्ट्राला लाभलेला पुरोगामी विचार आहे, तर तो विचारच हळूहळू कुठेतरी मारला जात आहे. बरोबर. आणि नको तो विचार आपल्याला लादला जातोय, मग तो धर्माच्या, संस्कृतीच्या सगळ्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की हा जो पुरोगामी विचार आहे तो जगवणं, ते पुढे घेऊन जाणं, त्यासाठीची सांस्कृतिक माध्यमं वापरणं, तर ह्याची खूप आज गरज आहे. ते सांस्कृतिक राजकारण उभा करण्याची आज गरज आहे. म्हणजे ते नाही असं मला नाही म्हणायचं, ते आहे, पण कुठंतरी त्याच्यावरती धूळ चढली, मला असं म्हणावं लागेल आपल्याला. बरं बरं. आता बघ, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे कला प्रकार आहेत. म्हणजे अगदी लोकसाहित्यामध्ये पण आपल्याला आपले म्हणजे भारूड आहे, लावणी आहे, बतावणी आहे, किंवा सवाल जवाब आहे, असे खूप पोवाडा आहे, सगळे प्रकार आहेत आपल्याकडे. आणि अण्णाभाऊ साठेंसारखा एक इतका मोठा बाप माणूस आपल्याकडे होऊन गेलाय की ज्यांनी म्हणजे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून असेल, ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. जनमानसांमध्ये आजही त्यांचं स्थान अगदी महत्त्वाचं आहे आपल्याकडे. बरं, हे सगळं असताना किंवा ही सगळी आपल्याकडं चळवळीची ही इतकी छान परंपरा असताना रॅप सारखा एक वेस्टर्न फॉर्मच तुला का निवडावासा वाटला? हा सगळ्यांचा प्रश्न असतो. नाही, कारण तो माझाही आहे. कारण मला ते फार आतरंगी चित्रविचित्र नमुने वाटतात यार रॅपवर. आय एम सो सॉरी, पण मला वाटतंय ते मी व्यक्त होते. ऍक्च्युली हो, आपल्याकडे जी परंपरा आहे त्याच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. त्याच परंपरेतून मी स्वतः पुढे आलेलो आहे. म्हणजे आम्ही चळवळीत आल्यानंतर अण्णाभाऊ साठे असतील, अमरशेख असतील किंवा गव्हाणकर असतील, त्यांची गाणी म्हणत पुढे आलो. शाहीर संभाजी भगत असतील, अगदी शंतनू कांबळे, विलास घोगरे, या सगळ्यांची गाणी म्हणत आम्ही आज चळवळीत पुढे आलेलो आहोत. तर मला असं वाटतं रॅप हा फॉर्म निवडण्यामागे त्याचे कारण आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की जशी ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरती 70च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थर उभा राहिलेले, बरोबर आहे, आणि ज्या रॅडिकली त्यांनी तडाखा दिलेला इथल्या धर्मव्यवस्थेला आणि इथल्या जाती व्यवस्थेला, तर मला असं वाटतं की त्याच प्रकारचा तडाखा रॅपमध्ये देण्याची क्षमता आहे. इतर ह्याच्यामध्ये क्षमता नाही असं मला नाही म्हणायचं, ती क्षमता आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला थोडं समाजाबरोबर बदलणे पण गरजेचं आहे. म्हणजे चळवळीने जुने फॉर्म जे आहे ते नव्या ह्याच्यामध्ये आणण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ते धनुष्यबाण आम्हीच उचललं आणि आम्ही घेतलं. आम्ही असं नाही म्हणते की आम्ही काहीतरी खूप भारी केलं, पण मला असं वाटतं की आम्ही जे केलं ते तरुणाईला आवडतंय. अगदी तरुणाई काय, म्हणजे म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलं सगळ्यांनाच ते आवडतं फॉर्म. सगळेजण त्या फॉर्मला हे करतात. आम्ही विद्रोही साहित्य संमेलन असेल किंवा आंबेडकर जयंती असतील, वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवतात. बरोबर. त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं की लोक थिरकत आहेत, लोकांना विचार कळत आहेत त्यातून, आणि लोकांना हा फॉर्म आपला वाटतो. त्यातलं जे रॅडिकल आहे किंवा त्यातला जो विद्रोह आहे, अन्यायविरुद्धची भाषा जी आहे ती लोकांना आपली वाटते. आणि मग हे 2016 पासून करताना माझ्या लक्षात आलं की हे लोकांना आवडतं, ह्याच्यामध्ये आपण
पुढे गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये आपण हे आणलं. त्यामुळे आम्ही ह्या चळवळीत जाणीवपूर्वक हा फॉर्म आणला. तर बरं रॅप आणि हिपहॉप विषयी थोडंसं जरा सांगून, त्याला तू म्हणतोयस की त्याला पण एक विद्रोहाची परंपरा आहे, तर जरा प्लीज थोडंसं त्याच्याबद्दल जरा इलॅबोरेट करशील? ॲक्च्युली आपण बघतो की 60-70च्या दशकामध्ये जिथं एक कृष्णवर्णियांचा लढा, जिथं जो अन्याय होता त्याच्या विरोधात जो लढा त्यांनी उभारलेला आहे, तर तो लढा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम वापरलं गेलं ते म्हणजे हिपहॉप. जे हिपहॉपचे कल्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एक रिदमिक पोएट्री दिसते, जे रॅप आहे, डीजे असतो, त्यानंतर त्यांची ग्राफिटी असते, ज्याच्यात ते वेगवेगळ्या भिंतींवरती काही स्लोगन लिहून आपला मुद्दा मांडत असतात, किंवा त्यांची डान्सचा प्रकार असेल. ह्या सगळ्याच्या माध्यमातून ते आपले विचार मांडत असतात. सो मला असं वाटतं की ही हिपहॉपची परंपरा 70च्या दशकामध्ये आपण अमेरिकेमध्ये आपल्या न्यूयॉर्क ह्या शहरापासून सुरुवात होताना दिसते. मग 80च्या दशकामध्ये ती थोडं अमेरिकेच्या पूर्ण अमेरिकेमधल्या ज्या ज्या लढ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातले जे लढे आहेत त्यांनी ती उचललेली आहे, त्यांना ती आपली वाटलेली आहे. आणि मग ही 90च्या दशकामध्ये जागतिककरणाच्या दशकामध्ये ती कमर्शियलाइज झालेली आहे. अच्छा. मग त्यातून कुठेतरी आपल्याला टुपाक वगैरे सगळे जे आहेत रॅपर्स, मग हे पुढे येताना दिसतात जी विद्रोहाची भाषा बोलतात. पण मला असं वाटतं की 90 नंतर मात्र त्याचं जे कमर्शियलायझेशन झालं, ज्याच्यामध्ये त्यातला विद्रोह हळूहळू गळून पडला, त्यातली रॅडिकल भाषा हळूहळू गळून पडली. मग त्याच्यामध्ये बिभत्सपणा आला खूप जास्त मोठ्या प्रमाणात, किंवा व्यक्तिगत कौतुक, इतरांना डिस करणं, किंवा एक प्रकारे इतरांची लायकी काढणं म्हणतो ना, ते करणं हे आलं. आणि जे भारतात आलं ते तर अजूनच विकृत लेवलला आलं. म्हणजे त्याच्यामध्ये बाई, बाटली, दारू, सेक्स ह्या गोष्टींना प्रमोट करणं, व्यसनांना तर खूपच जास्त प्रमोट करताना दिसतात ही मंडळी. एक्झॅक्टली भारतामध्ये आलं. आणि ह्याच्यातून रॅपचा जो रॅडिकलपणा जो आहे, रॅप मधला जो विद्रोह आहे, तो अन्यायविरोधाचा आवाज आहे, ते सगळं बाजूला राहिलं. आणि मग कुठेतरी आपल्याला हे दिसतं. पण आपण बघतोय काही असे खूप सारे रॅपर्स आहेत जे विद्रोहाची भाषा बोलतात, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या रॅपमध्ये हे आपल्याला भाषा दिसते, पण ती मग सोयीनुसार राहते. त्याला ज्याला आपण म्हणू की मजबूत पाया, त्याच पायावरती ते लिहितात, त्याच पायावरती हे करतात, तसं राहत नाही. मग ते आज खूप सारे रॅपर असे आहेत ज्यांचा फ्लो म्हणशील, ज्यांचं टॅलेंट म्हणशील तर खूप बेस्ट आहे, मी त्यांना सलाम करतो. पण मला असं वाटतं की हा जो काय मूळ ह्याचा जो आहे गाभा, तो गाभा सोडून जे करणं चालू आहे, तर ते मला हे वाटतं. त्याच्यावर मी एक रॅप लिहिलेला आहे, ऐकू प्लीज. हा, रला र टला टे म्हणजे नसते रॅप, तालावर बोलले म्हणजे होत नसतं रॅप, शिवे दिले म्हणजे आपण होत नसतो बाप, फक्त नसतं भरायचा वाक्यातला गॅप. हे आहे. म्हणजे हे केलं म्हणजे तुम्ही रॅप नसतो. रॅप म्हणजे काय? रॅप असते कविता, रॅप असते वेदना, रॅप असते भावना, रॅप असते प्रेरणा, एखाद्याची जिवंत जगण्याची कथा, तुकोबाच्या अभंगाची होती जशी गाथा, एकूण येतो सगळ्यांचा भानावरती माता, रॅप असते खऱ्या जगणाऱ्याची व्यथा. तर मी असं रॅप म्हणजे काय सांगायचा प्रयत्न केला. पुढचं वाक्य अजून हे म्हणाले काय की मी डिस नाही करत तिथल्या रॅपरला, म्हणजे हे जे रॅपर्स आहेत आपले माझे भाऊ बांधवच आहेत सगळे, बरोबर, त्यांच्या विरोधात का आपण बोलायचं? प्रत्येकाचा हेतू एकच आहे, कदाचित व्यक्त व्हायचं पद्धत वेगळी आहे. सो मी काही भरकटलेले आहेत ना, असू देत, ते आज नाही उद्या येतील जागेवर. मी डिस नाही करत इथल्या रॅपरला, मी डिस करतो इथल्या सत्तेला. माझा प्रश्न सत्तेसोबत आहे, मी सत्तेला प्रश्न विचारेल. मी शिवाय नाही देत आया बहिणींवर, कारण शिवरायांची शिकवण आहे माझ्यावर. आज मी लिहितोय, बोलतोय कारण मी बंडखोर, माझ्या विचारात आहेत फुले शाहू आंबेडकर. त्यामुळे मी या प्रकारचं लिहितो आज. क्या बात. पण तू रॅप लिहायला सुरू कधी केलं रे? हा, ऍक्च्युली मी माझी सुरुवात तू म्हणशील तर 2016ला एक आमचं शिबिर होतं. बरं. आपला एक चळवळीतलाच कार्यकर्ता आहे, तो आमच्या शिबिराला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा वेगवेगळे विषय लिहिलेत फळ्यावरती, तुम्ही काहीतरी गाणं लिहा किंवा कविता लिहा. गाणं लिहा, कविता लिहा. तर मला जर मला पहिलं तर मला हे अशी कुठलीही बॅकग्राऊंड नाहीये. आमच्या घरात ना कोणाला आईला गाणं येतं, ना वडिलांना येतं, काही नाही, कुणालाच नाही येत, किंवा काहीच असं सांस्कृतिक ज्याला म्हणतो ना अंग, ते नव्हतं. पण मी कविता वगैरे लिहायचो आधी. पण मग 2016ला मी ते पहिल्यांदा ऐकवलं ना गाणं की सांगाल का आमचा गुन्हा तरी काय, ते मी त्यावेळेस लिहिलं होतं. अच्छा. आणि मग ते लिहिलं, मला लक्षात आलं की मध्ये काहीतरी जमतंय आपल्याला. आणि मग आम्ही चळवळीत ते म्हणायला लागलो. पण त्याचा एक वेगळाच अनुभव आहे. सांग प्लीज. हा, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही रॅप लिहिलं आणि आम्ही ते म्हणायचो, तर चळवळीत आम्हाला सुरुवातीला याच प्रकारे बघितलं गेलं की एखादं शिबिर आहे, मधल्या वेळात जरा लोकांना झोप, एंटरटेनमेंट थोडक्यात, मग चला रे म्हणणारे गाणं, या प्रकारे बघितलं गेलं. किंवा कुठेतरी परिषद आहे एखाद्या विषयावरती, दुर्दैवाने गांभीर्याने घेतलं नाही तुम्हा लोकांना. मग परिषदेमध्ये. आणि आज ही चळवळीची एक प्रकारे शोकांतिका आहे. हो, की सांस्कृतिक फॉर्म्सला फिलर म्हणून बघितलं जातं.
की तिथं काहीतरी लोक बोर होत आहेत, लोकांना कंटाळून वाटेल भाषण, म्हणून मग मनोरंजनाचं काहीतरी माध्यम फक्त. मनोरंजनाचं माध्यम म्हणून जे बघितलं जातं, तर मला असं वाटतं की तसं नसलं पाहिजे. हम्म. स्वतंत्रपणे त्या सांस्कृतिक माध्यमाचं एक वेगळं हे आहे आणि त्याला तेवढा वेळ पण दिला पाहिजे. पण आम्हाला नेहमी थोडं सुरुवातीला याच प्रकारे बघितलं गेलं की काही नाही म्हणून चला एखादं म्हणारे गाणं असं. पण नंतर 2022-23 नंतर मात्र आम्हाला लोकांना कळायला लागलं की काहीतरी यात फॉर्ममध्ये दम आहे, वा. बोलवलं पाहिजे. मग विद्रोहीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म जे आहेत, वेगवेगळे साहित्य संमेलन जिथं होतात तिथं आवर्जून बोलवलं जातं या रॅपसाठी. आंबेडकर जयंतीला आज आवर्जून बोलवलं जातं क्या बात आहे. आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील बोलवतात आज. वा वा. म्हणजे थोडक्यात तुमची दखल घेतली जाते, तुम्हाला मानाचं स्थानही दिलं जात आहे. हरकत नाही, वेळ लागतोय, पण मला वाटतं जर या पद्धतीनेच तुम्ही पुढेही हे सगळं करत राहिलात तर डेफिनेटली अजूनही मानाचं स्थान तुम्हाला मिळेल आणि मिळो या शुभेच्छा आहेत. खरं तर शेवटचा प्रश्न घेऊयात आपण सागर उर्फ MC सोशलिस्ट. काय सांगशील चळवळीला किंवा आत्ताची जी तरुण आहे, स्पेशली जी रॅपर्सची फॅन आहे, ज्यांना रॅप खूप आवडतंय, तर या लोकांना आपल्या सांस्कृतिक चळवळीशी जोडून घेण्याबद्दल तू या तरुणाईला काय सांगशील? हां, खरं सांगायचं तर मला असं वाटतं की तरुणाई जी आहे आजची तिच्याकडे आज ज्या प्रकारे बघितलं जाते ते पहिलं बघणं चळवळीने थांबवावं. म्हणजे काय की जेनझी आहेत, त्यांना काय घेणं देणंच नाही किंवा त्यांचंच पडलंय. आजकाल तरुणांना फार परिवर्तन वगैरेचं काय घेणं देणं नाही. अशा प्रकारे एक चळवळीतला ॲटिट्यूड जो झालेला आहे, मला असं वाटतं की पहिलं तो बदलावा. असं नाही आहे, परिवर्तनवादी चळवळीमध्ये तरुण आजही येतात, तेवढ्याच मोठ्या संख्येने येतात. तरुणांना कळतं की समाजात जे चालू आहे त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यामुळं हा दृष्टिकोन चळवळीने बदलावा, हे मला चळवळीला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट चळवळीसाठी हे की सांस्कृतिक राजकारणाचा जे आहे भाग जो आहे, तर त्याला अधिक सिरियस किंवा गांभीर्याने म्हणजे घेण्याची गरज आहे. दुर्लक्षित करू नका किंवा त्याला खूप गांभीर्याने घ्यावं फिलर असं मला म्हणून बघू नका. बरोबर आहे, त्याला गांभीर्याने घ्यावं हे मला वाटतं. आणि तरुणाईसाठी मला हे सांगायचं आहे की शिवाजीचे मावळे आम्ही, मनगटात रग आहे, वाघ नक्यांचा इतिहास विसरलेलो नाही. एकतेचा नारा देऊन लढायचं आहे, अरे अन्याय व्यवस्थेला गाडायचं आहे. कारण ही व्यवस्था अन्याय करते आपल्या रोज. सो तिच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही या. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की राजकारण त्याच्यापासून आपण लांब राहायचं, डर्टी असतं ते. हा एक जनरल अप्रोच आहे, काठावर बसायचं फक्त. हां, पण मला असं वाटतं की तुमच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरता, ज्या ज्या गोष्टी करता, त्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण आज केलं जातं. जर तुमच्यासोबत राजकारण घडतंय आणि तुम्ही राजकारणावर बोलणार नाही, तर तुम्ही राजकारण डर्टी म्हणून त्यापासून लांब राहणार, असं नाही चालणार. मग तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी प्रश्न विचारणं, तुमचे आवाज उठवणं किंवा जे आवाज उठवतात त्यांच्यासोबत जाणं, हे एक चांगलंच राजकारणाचा भाग आहे आणि मला असं वाटतं की ते केलं पाहिजे. सो मी तरुणालाही सांगेल की हा जो रॅपचा फॉर्म आहे हा विद्रोहाचा फॉर्म आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी यावं. मी स्वतः वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, गावामध्ये, लोकांमध्ये जाऊन रॅप शिकवायची माझी तयारी आहे की तरुणांनी ह्याच्यात येण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आम्ही जे काय करतो आहे हे चळवळीचं आहे. सो मला तरुणासाठी हाच मेसेज आहे की तरुणाईने ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, हे मी सांगेन. क्या बात आहे. म्हणजे खूप छान वाटतंय मला सागर हे सगळं ऐकताना, कारण आत्तापर्यंत रॅपकडं किंवा रॅपर्सकडं माझा बघायचा स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन हा अत्यंत वेगळा होता. काही अंशी जसं तू म्हणतोयस त्या पद्धतीचा नसला पूर्णतः, तरी बऱ्यापैकी असंच होतं की अरे हे काय आहेत. म्हणजे एकतर ते म्हटल्याप्रमाणे बाई बाटली, सेक्स आणि क्राईम ह्यालाच सतत खूप ठळक करणारे यांचा रॅप्स असतात. म्हणजे मी जे काही 1-2 ऐकले असेल, मी फार नाही काही ऐकले, पण हे याच सगळ्या गोष्टींना प्रमोट करताना हे लोक दिसत आहेत. आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, ते सतत झिंगत असतात, ते सतत हातात सिगारेट घेऊन असतात. सो हेच सगळं रॅप किंवा रॅपर्स किंवा रॅपिंगच्या माध्यमातून मी बघत आलेलं चित्र होतं. पण आज तुझ्या निमित्तानं माझा स्वतःचा रॅपर्सकडे बघायचा दृष्टिकोन थोडासा स्वच्छ झाला, हे मी अगदी प्रामाणिकपणे लोकांपुढे मान्य करेन. कारण जसं तू मगाशी म्हणालास ना की चळवळीमध्ये असेल किंवा आपल्या एकूणच परिवर्तनाच्या या लाटेमध्ये असेल, खरं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा फॉर्म आणखीन मोठ्या प्रमाणात होऊ शकतो बरं का. पण मला वाटतं चळवळीतल्या मोठ्या लोकांनी सुद्धा या फॉर्मला अत्यंत गांभीर्याने घ्यावं आणि तुझ्यासारखीच अजून किमान 100 मंडळी तयार व्हावीत की जे अत्यंत गांभीर्यानं या फॉर्मला अजून पुढे आणतील, गांभीर्यानं लोकांचे प्रश्न मांडतील, गांभीर्याने राजकारणावर बोलतील आणि गांभीर्यानं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाला वाचा फोडतील किंवा त्या निमित्तानं ते सगळ्या गोष्टी समोर मांडतील. तर मला वाटतं या अपेक्षेसह आपण इथे थांबूयात. तुला सागर चित्रांगणकडनं आभारभर शुभेच्छा आणि मला खात्री आहे लवकरच तुझे अजून वेगवेगळे रॅप्स आम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्ही अजून कुठेही जाऊ नका. जर अजूनही तुम्ही आमचं चित्रांगण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. सो टिल देन स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.